नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाच्या रेसिडेन्शियल हायस्कूल शेवगाव या विद्यालयातून आपण ऑनलाईन अध्ययन वर्ग सुरू केलेले आहेत। या अध्ययन अध्यापन वर्गामधील ही आजची आपली इयत्ता 8वीची मराठीची 4थी तासिका आहे। या तासिकेमध्ये आपण शब्दसिद्धी हा अत्यंत महत्त्वाचा घटक अभ्यासणार आहोत। इयत्ता 7वीमध्ये अध्ययन करत असताना तुम्ही शब्दसिद्धी म्हणजे नेमकं काय हे शेवटच्या सत्रामध्ये दुसऱ्या सत्रातील शेवटच्या पाठाच्या व्याकरण भागामध्ये अभ्यासलेलं आहे। त्याचाच आढावा, त्याचं अवलोकन आपल्याला आजच्या या आपल्या तासिकेमध्ये करायचं आहे। व्याकरणाचा घटक आहे शब्दसिद्धी। तर चला सर्वप्रथम आपण शब्दसिद्धी म्हणजे नेमकं काय त्याची व्याख्या अभ्यासूया। शब्द कसा तयार होतो याबद्दल तुम्हाला ठाऊक आहे। वेगवेगळे शब्द आपण भाषा वापरत असताना बोलतो। शब्द सिद्धी, सिद्धी होणे म्हणजे तयार होणे, सिद्ध होणे, सिद्ध होणे म्हणजे तयार होणे। शब्द कशा पद्धतीने तयार होतो याला शब्द सिद्धी असं म्हणतात। थोडक्यात व्याख्या जर सांगायची झाली, शब्द कसा बनतो याला शब्दसिद्धी असं म्हटलं जातं। मग या शब्द तयार होण्याच्या ज्या काही बाबी आहेत किंवा त्याचे जे काही प्रकार आहेत, आपण असंख्य शब्द वाचताना किंवा बोलताना वापरले जातात। मग हा प्रत्येक शब्द तयार होण्याच्या काही पद्धती आहेत। त्या पद्धतींचा अभ्यास आपल्याला शब्दसिद्धी या घटकाअंतर्गत करायचा आहे। त्याचे महत्त्वाचे 2 प्रकार पडतात शब्दसिद्धीमध्ये। आता ते 2 प्रकार कोणते ते आपण अभ्यासूया। सर्वप्रथम आपण जो भाग पाहणार आहोत, दोनही प्रकाराबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि त्यातला पहिला घटक आपल्याला यामध्ये अभ्यासायचा आहे। पहिला प्रकार आहे सिद्ध शब्द आणि दुसरा आहे साधित शब्द। शब्दसिद्धी या 2 प्रकारे केली जाते, एक सिद्ध शब्द आणि दुसरा आहे साधित शब्द। आता सिद्ध शब्द म्हणजे नेमकं काय आणि साधित शब्द म्हणजे नेमकं काय याच्याबद्दल आपण माहिती घेऊया। सर्वप्रथम सिद्ध शब्द कशाला म्हणायचं, मी सुरुवातीला तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो, त्यानंतर आपण सिद्ध शब्द या घटकाबद्दल सविस्तरपणे आढावा घेऊया। सिद्ध म्हणजे तयार आहे, सिद्ध म्हणजे तयार आहे। भाषेमध्ये शब्द तयार असेल जसा आहे तसंच वापरला जातो। भाषेत जे शब्द आहेत तसेच वापरले जातात, त्यात कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही, त्याला सिद्ध शब्द असं म्हटलं जातं। शब्दसिद्धीमध्ये शब्द जसा आहे तसाच वापरला जातो भाषेत, त्याला सिद्ध शब्द असं म्हणतात। दुसरा प्रकार आहे साधित शब्द। साधित म्हणजे तयार करणे। शब्द तयार करत असताना त्याच्या धातूला किंवा शब्दाला 1 किंवा 2पेक्षा जास्त अक्षरं लावून, प्रत्यय लावून किंवा 1 किंवा 2पेक्षा जास्त अक्षरं लावून तो शब्द नव्याने तयार केला जातो, त्याला म्हणतात साधित शब्द। आता सिद्ध शब्दामध्ये महत्त्वाचे 4 प्रकार आहेत। तत्सम शब्द, तद्भव शब्द, परभाषीय शब्द आणि देशी शब्द। हे महत्त्वाचे 4 प्रकार पडतात सिद्ध शब्दाचे, जे इयत्ता 7वीमध्ये तुम्ही अभ्यासलेले आहेत। त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे साधित शब्द। साधित शब्दाचेही प्रकार पडतात। प्रत्यय साधित शब्द, उपसर्ग साधित शब्द, प्रत्यय घटित शब्द, उपसर्ग घटित शब्द, त्यानंतर अभ्यस्त आणि सामासिक शब्द। म्हणजे ज्या शब्दांना प्रत्यय लावून किंवा उपसर्ग लावून किंवा अभ्यस्त जे वेगवेगळ्या भाषेतून घेतलेले शब्द आहेत किंवा सामासिक शब्द, या घटकांचा अभ्यास आपल्याला पुढच्या तासिकेमध्ये करायचा आहे। त्याबद्दल आपण नंतर माहिती पाहूया। आता आपण या तासिकेमध्ये महत्त्वाचा घटक अभ्यासणार आहोत सिद्ध शब्द। सिद्ध शब्द कशाला म्हणायचं, जसा आहे तसा भाषेमध्ये वापरला जाणारा शब्द म्हणजे सिद्ध शब्द। मग या सिद्ध शब्दाचे महत्त्वाचे प्रकार पडतात। आपण त्यातला पहिला प्रकार अभ्यासूया।
सिद्ध शब्दातला पहिला घटक. सिद्ध शब्दातला पहिला घटक आपल्याला पाहायचा आहे तत्सम शब्द. कशाला म्हणायचं तत्सम शब्द? काय आहे तत्सम शब्द? तत्सम म्हणजे काय? तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे, आपल्या मराठी भाषेमध्ये अनेक भाषांचा आधार घेऊन किंवा अनेक भाषेतून वेगवेगळे शब्द आलेले आहेत आणि मग आपल्या मराठी भाषेची शब्दसिद्धी किंवा शब्द भांडार, शब्द संपत्ती तयार झालेली आहे. मराठी भाषेशी समरस असणारी संस्कृत भाषा, मराठी भाषेमध्ये असंख्य शब्द संस्कृतमधून जशाच्या तसे घेतलेले आहेत, त्याला आपण तत्सम शब्द असं म्हणणार. तत्सम शब्द म्हणजे संस्कृतमधून जशाच्या तसे घेतलेले शब्द जे मराठीत वापरले जातात त्यांना तत्सम शब्द असं म्हटलं जातं. थोडक्यात तत्सम म्हणजे संस्कृत भाषेतून आलेले शब्द. संस्कृत भाषेतून आलेत, त्यात कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही, एक गोष्ट लक्षात ठेवायची. संस्कृत भाषेतून जशाच्या तसे आलेले जे काही शब्द आहेत त्यांना तत्सम शब्द असं म्हटलं जातं. आता याची अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील. जवळपास बरेचसे उदाहरणं आहेत, फळ्यावर सगळे लिहिणं शक्य नाही. मी आपल्या इयत्तांच्या ग्रुपवर नोट्सचे फोटोज किंवा इमेजेस पाठवणार आहे. जे फोटो मी तुम्हाला पाठवल ते आपल्या इयत्ता 8वी मराठीच्या वहीमध्ये जे आपण घटक अभ्यासलेत त्यानंतरचा घटक ते त्याप्रमाणे पूर्णपणे व्यवस्थित स्वच्छ आणि शुद्ध अक्षरामध्ये लिहून काढायचं. हे सर्वांनी लक्षात ठेवायचं. मग आता तत्सम शब्द संस्कृतमधून जसेच तसे आलेले तुम्ही ऐकले असतील, लक्षात ठेवा. एक विषय आहे आपल्याला भूमिती, हा संस्कृतमधून जशाच्या तसा आलेला शब्द आहे. क्षिती, हेतू, प्राणी, युग, गौरी, स्वामी, युक्ती. लक्षात घ्या, आपण हे मराठी भाषेत वापरतो, पण हे मूळचे मराठी आहेत का, मराठी भाषेतील आहेत का? तर नाही, हे संस्कृतमधून मराठी भाषेत आलेले आहेत. मग जशाच्या तसे घेतलेत म्हणून ते वेगळ्या प्रकारात शब्दसिद्धीच्या पहिल्या प्रकारात मोडतात. तत्सम शब्द असंख्य आहेत. शत्रू आहे, चतुर आहे, त्यानंतर प्राण आहे, जन्म आहे, कीर्ती आहे, कटू आहे, उत्सव आहे, विद्वान, वृक्ष, ईश्वर. तुमच्या कानावर शब्द पडतात, लक्षपूर्वक ऐकायचे सगळ्यांनी. कुसुम, त्यानंतर सेतू, सृष्टी, प्रहार आहे, तृष्ण, प्रभूती, विभूती, पुरुष, त्यानंतर पुष्प, कर म्हणजे हात, हा कर शब्द जसा तसा घेतला आपण बऱ्याच ठिकाणी अभ्यासतो. कर हा संस्कृत मधला शब्दही मराठी भाषेत वापरला जातो. अश्रू, लक्षात घ्या. रजनी म्हणजे रात, त्यानंतर मुख, संस्कार, पत्नी, तम म्हणजे अंधार, समिती, रती, समर्थन, भगवान, परंतु, अतिथी, सत्य, नयन, देव, विष्णू, भगिनी. असे असंख्य शब्द आहेत. मी आपल्या इयत्तांच्या ग्रुपवर याचे फोटोज अपलोड करतो, टाकतोय. तुम्ही त्याप्रमाणे नोट्स व्यवस्थित स्वच्छ अक्षरामध्ये आपल्या इयत्ता 8वीच्या मराठीच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत. त्यानंतर दुसरा घटक आपण अभ्यासणार आहोत, व्याकरणातील शब्दसिद्धीतील सिद्ध शब्दांचा पहिला घटक आपण अभ्यासला, पहिला प्रकार आपण अभ्यासलाय तत्सम शब्द, जे संस्कृतमधून येतात. मग बरेचसे शब्द आपण असे पाहतो की ज्यामध्ये थोडासा बदल झालेला असतो, त्यांना आपण काय म्हणणार? त्यांना आपण तद्भव शब्द असं म्हणतो. तद्भव शब्द
संस्कृत भाषेतून आलेले शब्द म्हणजे तत्सम शब्द. परंतु बऱ्याचदा असं होतं की संस्कृत भाषेतून मराठीमध्ये येणाऱ्या शब्दांमध्ये बदल केला जातो आणि बदल होऊन हे शब्द येतात. येणाऱ्या शब्दांमध्ये बदल केला जातो आणि बदल होऊन येतात. म्हणजे संस्कृत भाषेतून मराठीत येताना शब्दाच्या मूळ रूपात, त्याचं जे मूळ रूप आहे त्या मूळ रूपामध्ये बदल होतो आणि बदल होऊन तो शब्द मराठीत वापरला जातो. त्याला दुसरा प्रकार आपण म्हणतो तद्भव शब्द. मग आता तद्भव शब्द जे आहेत हे देखील आपल्याला सांगता येतील. मराठीतून संस्कृतमध्ये येताना बदल होऊन आलेले शब्द आहेत. माकड हा तद्भव शब्द आहे, परंतु संस्कृतमध्ये त्याला मरकट असं म्हटलं जातं. मरकटमध्ये बदल होऊन माकड तयार झालं म्हणजे मरकट तत्सम शब्द आहे. माकड हा तद्भव शब्द आहे. तत्सम आणि तद्भवमध्ये लक्षात ठेवायचे, तत्सम म्हणजे जशाच्या तसे संस्कृतमधील आणि तद्भव म्हणजे जशाच्या तसे न आलेले म्हणजे बदल होऊन आलेले. मऊ हा मराठी आपला तद्भव शब्द आहे आणि मृदू हा संस्कृत शब्द आहे. संस्कृत शब्द अगोदर सांगतो मी व्याघ्र, आणि बोलताना आपल्या मराठी भाषेत तद्भव त्याचा झाला वाघ. भगिनी बहीण, मिथून मेहून, तक्र ताक, वर्ण व्रण वन, चंचू चोच, कोमल कोवळा, स्वसू सासू. लक्षात ठेवा, स्वसू हा संस्कृत शब्द, सासू हा तद्भव शब्द आहे. पर्ण म्हणजे पान, आणि आणखी एक व्याख्या आहे तहान. पर्ण हा संस्कृत शब्द आहे. तद्भवमध्ये दोन असतात, पर्ण वर्ण झालेले, एक पान आणि दुसरं तहान. त्यानंतर कर्ण म्हणजे कान, लक्षात ठेवायचं. अरण्य रान, सर्प साप. लक्षात घ्या, बोलीभाषेत आपण हे दोन्ही शब्द वापरतो. सर्पही वापरला जातो, सापही वापरला जातो. साप ज्यावेळी वापरला तो तद्भव शब्द आहे. सर्प हा तत्सम शब्द आहे. दोनमध्ये फरक एवढाच की दोन्ही संस्कृतमधून आलेत. एक जशाच्या तसा आलाय तो तत्सम, आणि ज्याच्यामध्ये बदल झालाय तो तद्भव. याच्यात देखील अनेक उदाहरणं आहेत. या सर्व उदाहरणांचा फोटो मी आपल्या ग्रुपवर टाकल. यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो आपण अभ्यासूया. तिसरा प्रकार देशी शब्द. त्याच्या शब्दामध्येच त्याची व्याख्या दिलेली आहे पहा. देशी शब्द अनेक असे शब्द जे मराठीतच तयार झालेत, दुसऱ्या भाषेतून आलेले. मी व्याख्या लिहिताना शॉर्टमध्ये लिहितोय. याच्या सविस्तर नोट्स मी आपल्या ग्रुपवर टाकणार आहे. जे शब्द समजणं गरजेचं आहे म्हणून शॉर्टमध्ये लिहितोय. जे शब्द मराठीतच तयार झालेले आहेत आणि वापरले जातात ते आहेत देशी शब्द. जे इतर भाषेतून आलेले नाहीत, मराठीतच तयार झालेत आणि वापरले जातात, त्यांना आपण देशी शब्द म्हणतो. याची देखील अनेकशी उदाहरणं आपल्याला अभ्यासता येतील. लक्ष द्यायचं सर्वांनी. देशी शब्दामध्ये मराठीत तयार झालेले शब्द: चोर, दाट, खुळा, चिमणी, चिखल, ओटा, ढेकून, रेडा, कचरा. त्यानंतर राघू, बाजरी, बोका, डोंगर, वारकरी, कंबर. जास्तीत जास्त उदाहरणं या नोट्समध्ये आहेत, ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. लाकूड शब्द आहे आपण वापरत. पीठ, त्याच्यानंतर झाड, घोडा, डोळा, खुळखुळा, उडी. हे जे काही शब्द आहेत हे इतर कुठल्याही भाषेतून आलेले नाही, तर हे सर्व शब्द आपल्या मराठीतच तयार झालेले आहेत, म्हणून त्यांना देशी शब्द असं म्हटलं जातं.
आणि यानंतरचा चौथा जो सिद्ध शब्दांचा प्रकार आहे तो आहे परभाषीय शब्द. परभाषीय शब्द तर पर म्हणजे दुसऱ्या, पर म्हणजे दुसऱ्या. जे शब्द इतर भाषेतील आहेत, थोडक्यात सांगायचं झालं तर इतर भाषेतील रूढ झालेले, मराठीत रूढ झालेले शब्द. इतर भाषेतील मराठीत रूढ झालेले शब्द असंख्य शब्द असे आहेत की जसेच्या तसे आपण वापरतो. विशेषतः आजच्या या काळात जेव्हा आपण भाषा बोलत असतो, विशेष करून असंख्य इंग्रजी शब्द आपण मराठी भाषेत वापरतो आणि पूर्वीपासून वापरलेले गेलेले आहेत. मग फक्त इंग्रजीतूनच आहेत का? नाही. याच्यामागे एक इतिहास आहे. आपल्या भारताच्या इतिहासाचा जर आपण अभ्यास केला तर राजा महाराजानंतर सुलतान, त्यानंतर मुघल, अरब प्रांतातून आलेले मुघल आणि या मुघलांनंतर युरोप खंडातून वेगवेगळ्या देशातून, मग पोर्तुगाल असेल, इंग्लंड असेल, इटली असेल, स्पेन असेल, अशा वेगवेगळ्या देशामधून असंख्य परकीय लोक आपल्या भारतामध्ये सत्ताधीश म्हणून किंवा व्यापारी म्हणून वेगवेगळ्या कारणानिमित्त आले. त्यांच्याबरोबर त्यांची संस्कृती आली, त्यांची भाषा देखील आली आणि त्या भाषेतील काही शब्द ते गेल्याच्या नंतरही आपल्या भाषेमध्ये रूढ झाले, त्यांना परभाषीय शब्द असे म्हणतात. हा झाला याच्या मागचा इतिहास. मग वेगवेगळ्या भाषेतून, आता परदेशातलेच आहेत का परभाषीय? त्या परदेशातल्या भाषा तर आहेच, पण भारत या आपल्या भारत देशामध्ये, संघराज्यामध्ये भाषावार प्रांतरचना केलेली आहे. म्हणजे जेवढे काही राज्य आहेत या राज्यांची निर्मिती करत असताना भाषा हा निकष वापरलेला आहे. आपण महाराष्ट्रात मराठी बोलतोय, मायबोली आहे आपली. कर्नाटकमध्ये गेल्याच्या नंतर कानडी बोलली जाते, आंध्रमध्ये तेलुगू बोलली जाते, तामिळनाडूमध्ये तामिळी बोलली जाते, त्यानंतर केरळमध्ये मल्याळम बोलतात. अशा पद्धतीने वेगवेगळ्या, उडीसामध्ये उडिया भाषा बोलली जाते. त्याच्यानंतर प्रत्येक प्रांतामध्ये त्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या भाषा. उत्तर भारतात जास्तीत जास्त हिंदी बोलली जाते, काश्मीरमध्ये उर्दू मिश्रित हिंदी बोलली जाते. म्हणजे हिंदी आणि उर्दू यातही अंतर आहे. अशा वेगवेगळ्या भाषांचा समावेश भारतात होतो. त्या प्रांतातले लोकही महाराष्ट्रात आलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांची भाषा आहे. या सगळ्यांचा अभ्यास परभाषीय शब्दामध्ये केलेला आहे की त्यांच्या भाषेतून आपल्या भाषेत आलेले शब्द. मग याची असंख्य उदाहरणं आहेत. कानडीमधून मी 2-2, 3-3 उदाहरणं तुम्हाला सांगतो. पडवळ, पेटी, अक्का, गाजर, लक्षात घ्या, झुरळ हे कानडी शब्द आहेत. बांबू कानडी शब्द, उडीद, भाकरी, अन्ना, किल्ली, अशा असंख्य शब्द आहेत. ते मी तुम्हाला ग्रुपवर देतोय. गुजराती तर पूर्वी महाराष्ट्र आणि गुजरात एकच राज्य होतं, नंतर विभागणी झालेली आहे. मग मावा, त्यानंतर मावा म्हणजे खवा खाण्याचा. त्यानंतर बरकत, दुधापासून बनवलेली मिठाई, लक्षात घ्या. मावा म्हणजे बरकत, घी, घर जमाई, इजा, हरताळ, लागवड हे गुजराती शब्द आहेत. इंग्रजी शब्द असंख्य आहेत. सायन्स, त्यानंतर कोट, गाईड, पॅन्ट, कोर्ट, बस, डॉक्टर, पार्सल, पेन, असे असंख्य. आणि या व्यतिरिक्तही खूप शब्द आहेत. अलीकडे त्यांचा आपण जास्तीत जास्त वापर करतोय मराठीमध्ये. हिंदी शब्द आहेत. डाक आहे, भरोसा आहे, कक्षा आहे, छात्र आहे, अक्कल, अक्कल म्हणतो आपण. त्यानंतर घाबरट, चपाती, चपाती हा शब्द हिंदी आहे. गमतीदार आहे पहा. हे तुम्ही सातत्याने अभ्यासलं की याच्यामध्ये तुम्हाला खूप गमती जाणवतील की आपण वेगळ्या भाषेतील कोणते शब्द वापरतोय आणि यापुढे तुम्ही त्याची वर्गीकरण करू शकताल. पोर्तुगीज बराच काळ भारतातील गोवा आणि किनारपट्टीच्या भागात होते, त्यामुळं त्यांच्या भाषेतील अनेक शब्द आहेत. बादली आहे, बिस्किट आहे, त्यानंतर तंबाखू आहे, बटाटा हा शब्द लक्षात ठेवायचं. पगार, कोबी ही जी फळांची नावं आहेत ना, ही पोर्तुगीज भाषेतून आलेली आहेत. हापूस हा कोकणी शब्द म्हणतो आपण, पण हा पोर्तुगीज शब्द आहे, सर्वांनी लक्षात ठेवायचं. पारसी इंग्रजांच्या पूर्वी देखील
या शब्दांचा समावेश केलेला आहे. महिना आहे, बाग आहे, पेशवा, पोशाख, अत्तर, गरीब हे पारसी शब्द आहेत. त्यानंतर अरबी शब्द आहेत. बिस्मिल्ला आहे, बातमी आहे, जाहीरनामा आहे, तलाक आहे, वफादार, मंजूर. अरब प्रांतातून आलेल्या मुघलांबरोबर हे शब्द आलेले आहेत. असे वेगवेगळ्या भाषेतून, तामिळी, तेलुगू भाषेतून देखील असंख्य शब्द आलेले आहेत. त्याच्या नोट्स मी ग्रुपवर टाकेल. पुढच्या तासिकेला मी व्याकरणाव्यतिरिक्त इयत्ता 8वीच्या स्पर्धा परीक्षेचं स्वरूप आणि त्या अंतर्गत मराठी भाषेतील अभ्यासक्रम याचा 1 तास पुढचा टाकणार आहे. तो तुम्ही ग्रुपवर पाहायचा आहे. विशेष करून आपण काय करणार आहोत, क्रमिक बरोबर व्याकरण पाहत असताना इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षेचा देखील अभ्यास करणार आहोत. यातच तासिका होत जातील. ठीक आहे, सर्वांना समजलं असेल. आवाजाची अडचण मागच्या तासिकेमध्ये जाणवली, ती दूर करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. ओके.